टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। 9 तारखेपासून विमान सेवा सुरू होणार आहे, कोण कोण येणार आहे? आताच सोलापूर शहराचे पालकमंत्री माननीय जयकुमार गोरे साहेबांचा फोन आला आणि त्यांच्याकडनं कन्फर्मेशन मिळाले की 9 तारखेच्या विमान सेवेच्या शुभारंभासाठी महाराष्ट्राचे लाडके कर्तृत्वान मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे स्वतः येणार आहेत। त्यांच्यासोबत केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ, पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब व सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार या विमान सेवेसाठी उपस्थित असणार आहेत। 9 तारखेला सोलापूर ते गोवा ही विमान सेवा सुरू होणार आहे। याच्याबाबत निश्चितच आपल्या सगळ्यांना माहिती आहे व त्याबाबतचा आनंद आहे। परंतु आज एक अतिशय आनंद गोड बातमी पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांनी दिली की 1 ऑगस्ट पासून सोलापूर ते मुंबईची विमान सेवा देखील सुरू होणार आहे। या संदर्भातली निश्चित अधिकृत घोषणा त्याच दिवशी मुख्यमंत्री महोदय कार्यक्रमशाळेतनं करतील करून। आणि त्याचबरोबर आज सोलापूरला माननीय मंगलप्रभात लोढा साहेब हे सोलापूरच्या दौऱ्यावरती आले होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या पुतळ्याच्या पाठीमागची जी नॉर्कोड प्रशालेतली जागा आहे ती जागा उद्यानासाठी यापूर्वी मिळालेली आहे, परंतु त्या ठिकाणी संविधान भवनची निर्मिती व्हावी यासाठी संविधान भवन कृती समिती सातत्याने पाठपुरावा करत होती। मी शहर मध्येचा आमदार झाल्यानंतर कृती समितीचे सर्व लोक मला येऊन भेटले आणि त्या अनुषंगाने लोढा साहेबांच्या खात्याकडे मी सातत्याने पाठपुरावा करत होतो। त्याचे सगळे प्रस्ताव मंत्रालय स्तरावरून खाली इकडे सोलापूरला आले होते आणि एक सकारात्मक प्रतिसाद या खात्याने देत मंत्रालय स्तरावरती फाईल पुन्हा गेलेली आहे। आज भाजपाची पदाधिकारी बैठक होती, त्यामध्ये मंत्री महोदयांनी जाहीर केलं की येणाऱ्या महिन्याभरात त्याच्यावरती सकारात्मक प्रतिसाद देऊन त्या संविधान भवनला जागा देण्याबाबतचं ऑर्डर काढण्यात येईल असं त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे। त्यामुळे निश्चितच लाखो डॉक्टर बाबासाहेबांचे अनुयायी आहेत त्यांच्यामध्ये एक समाधान व आनंद आहे की एक चांगलं वास्तू शहरात त्या ठिकाणी उभारणार आहे। संविधान भवन मध्ये लायब्ररी असतील, ऑडिटोरियम असतील, अशा एक चांगल्या पद्धतीचं प्रस्ताव कृती समितीने तयार केलेला आहे। एकदा का जागेची प्रोसेस पूर्ण झाली तर निश्चित येणाऱ्या काळात संविधान भवनाला निधी म्हणून जी महाराष्ट्र शासनाकडून लागणार आहे ती उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्थानिक आमदार म्हणून माझी असेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।